नजर हटी और दुर्घटना घटी ही म्हण तंतोतंत लागू पडते। लहान मुलं खेळताना अनेकदा अनावधानानं काही वस्तू तोंडात टाकतात आणि त्यातून मोठ्या घटना घडतात। असाच एक धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला। एका 8 वर्षाच्या मुलानं खेळताना कंचा गिळला। सुदैवानं एंडोस्कोपीच्या साहाय्यानं अवघ्या 2 मिनिटात हा कंचा बाहेर काढण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यात 8 वर्षाच्या मुलानं खेळता खेळता काचेचा गोटा म्हणजे कंचा थेट गिळला। सुदैवानं चंद्रपुरातील तज्ञ डॉक्टर राहुल सैनानी यांनी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता अवघ्या 2 मिनिटात एंडोस्कोपीच्या साहाय्यानं हा कंचा सुखरूपपणे बाहेर काढला। वरोरा येथील दक्ष मोहिते आपल्या घरात खेळत असताना 2 जून रोजी त्यांनी काचेचा कंचा गिळला। ही बाब त्यांना आईवडिलांना सांगितली। शौच्या वाटे हा कंचा बाहेर निघून जाईल या आशेनं कुटुंबियांनी 3 दिवस वाट पाहिली। मात्र 3 दिवस उलटूनही हा कंचा बाहेर न निघाल्यानं आणि मुलाला त्रास जाणवू लागल्यानं 5 तारखेला कुटुंबियांनी चंद्रपुरातील पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल सैनानी यांच्याकडे धाव घेतली। त्यानंतर त्याच्या पोटाची तपासणी केली। मात्र डॉक्टरांनी कोणतीही चीरफाड किंवा शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एंडोस्कोपीद्वारे उपचार सुरू केले। अत्यंत कौशल्यानं आणि काळजीपूर्वक अवघ्या 2 मिनिटांच्या आत हा कंचा बालकाच्या पोटातून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला। डॉक्टरांनी वेगानं आणि अचूकपणे ही प्रक्रिया पूर्ण केल्यानं मुलाला कोणताही त्रास झाला नाही। या जलद उपचारामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। त्यांनी कंच जो असतो खेळताना तो कंच त्यांनी गिळलं होतं। हे नेमकं त्यांनी 3 दिवसा अगोदर गिळलं होतं आणि खेळता खेळता तो कंच त्यांनी गिळून घेतलं होतं। तर तेव्हाच त्याच्या लक्षात आलं होतं की त्यांनी कंच गिळलंय, पण तो 3 दिवसानंतर आला माझ्याकडे, कारण याच अपेक्षेने की तो कंच कदाचित निघून चालला संडासद्वारे, पण तो कंच काही निघाला नव्हता 3 दिवसानंतर पण। तर त्याच्यामुळे तो माझ्याकडे मग आज आला आणि मग 5 तारखेला, आणि मग तो कंच आम्ही एंडोस्कोपीद्वारे काढलं। सुमीचा वापर न करता आम्ही ते कंच काढलं आणि तो जो कंच आहे तो बाहेर काढताना आणि काढल्यानंतर सुद्धा त्याला काही त्रास झाला नाही।